भारत आणि पाकमध्ये जोरदार संघर्ष झाला होता। या संघर्षादरम्यान पाकमधील कोणत्याही अण्वस्त्रांना धक्का लागला नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने केलाय। लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानमधील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यातून किरणोत्सर्ग झालेला नाही असं IAEA सांगितलंय। पाकिस्तानातील काही ठिकाणी किरणोत्सर्ग झाला असं आणि त्यामुळे अमेरिकेने पथक पाठवलं असं वृत्त फेटाळून लावण्यात आलेलं आहे। हे वृत्त प्रसारित होत होतं ते फेटाळून लावण्यात आलंय। भारतीय हवाई दलानेही आपण पाकिस्तानातील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यावर हल्ला केला नाही हे स्पष्ट केलं होतं। भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठा असलेल्या किराणा हिल्सवर हल्ला केल्याचा दावा वृत्तपत्रांमधून समोर येत होता। पाकिस्तानच्या न्यूक्लिअर स्टोरेज सेंटरवरही भारताने हल्ला केलाय का? सरगोदामधील अण्वस्त्र साठ्यांवर भारताने हल्ला केलाय का? अशा चर्चा वृत्तांमधून येत होत्या। किराणा हिल्स इथं पाकिस्तानचा अण्वस्त्र साठ्याचा तळ आहे हे आम्हाला माहीत नव्हतं, पण आम्ही अशा कुठल्याही ठिकाणी हल्ला केलेला नाही असं एअर मार्शल AK भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। Social media, the Twitter is abuzz with the fact that we hit a site called Kirana Hills, which is supposed to be the nuclear storage facility, and there is a lot of rumors about Sargodha. There are foreign analysts who've mentioned that the Sargodha attack led to certain leaks. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hill, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. पाकिस्तानच्या नापाक कुरापती पुन्हा एकदा समोर येत आहेत। अशातच एक नवीन माहिती सुद्धा आली आहे। पाकिस्तानचे उद्योग मंत्री रणम तन्वीर हुसैन आणि लष्कर ए तैयबाचा कमांडर मुझम्मिल इक्बाल हाशमी यांच्या भेटीचा एक फोटो समोर येतोय। पाकचा एअरबेस मुरीदके जवळ ही भेट झाली दोघांमध्ये असं समजतंय। यावेळी राणा तन्वीर यांनी पाकच्या लष्कर कमांडर यांची माफी मागितली। तसंच लष्करी कॅम्प सरकारी स्वखर्चाने म्हणजे सरकारी खर्चाने मी पुन्हा तयार करणार असल्याचं आश्वासनही दिलं। दरम्यान मुझम्मिल हाशमी ग्लोबल टेररिस्ट आहे। पाकचे लष्कर दहशतवाद्यांना मदत करत असल्याचं पुन्हा एकदा या फोटोवरून या भेटीवरून समोर आलेलं आहे। तो आज यहाँ जो हम आए हैं वो इसलिए आए हैं कि उनकी हिदायत है कि हम बताएं उनको कि यहाँ जो नुकसान हुए हैं, जिस तरह मस्जिद का हुआ है या दूसरी का इमारत का हुआ है, वो हुकूमत जो है वज़ीर आज़म साहब और आर्मी चीफ सैयद आसम अली साहब जनरल साहब वो कहते हैं हम खुद इसको दोबारा रिकंस्ट्रक्ट करेंगे। मैं आपको ये बताना और साथ ही उनकी जो फैमिली है जो शहीद हैं या जख्मी हैं उनको पूरा लुक आफ्टर किया जाएगा, उनके फैमिली को, बच्चों को। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जम्मू दौऱ्यामध्ये बदामी बाग छावणीवर जवानांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी जवानांच्या शौर्याला नमन केलं। भारतीय जवानांच्या शौर्यामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली असल्याचं सिंह म्हणाले। त्यांनी धर्म विचारून निष्पापांची हत्या केली, मात्र आम्ही कर्म पाहून दहशतवाद्यांना ठार केलं। तुम्ही कुठेही लपून बसलात तरी भारतीय सैन्य तुम्हाला सोडणार नाही असा इशाराच राजनाथ सिंह यांनी देऊन टाकला। पाकिस्तानला तुमच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही असंही ते म्हणाले। भारतीय जवानांच्या शौर्यासमोर पाकिस्तानची दाणादाणच उडाली। तुम्हाला आम्ही सळो की पळो करून सोडलेला आहे। वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आमच्या जवानांनी, भारतीय जवानांनी धडा शिकवला याचा देशवासियांना गौरव आहे, अभिमान आहे। आम्ही शत्रूची छाती फोडून दहशतवादी तळ बेचिराग केले असा हल्लाबोल राजनाथ सिंह यांनी केला। आतंकवादियों ने पहलगाम में आतंकवादी घटना को अंजाम देकर भारत के मस्तक पर चोट पहुंचाने की कोशिश की है। भारत की सामाजिक एकता को तोड़ने का भी प्रयास किया गया है। उन्होंने भारत के माथे पर वार किया, हमने उनकी छाती पर वार किया है और छाती पर घाव किया है। दुनिया जानती है हमारी सेनाओं का निशाना अचूक है और वो जब वो निशाना लगाते हैं तो गिनती करने का काम वह दुश्मनों पर छोड़ देते हैं। साथियों,
आज आतंकवाद के खिलाफ भारत की प्रतिज्ञा कितनी कठोर है, इसका पता इसी बात से चलता है कि हमने उनके न्यूक्लियर ब्लैकमेल की भी परवाह नहीं की है। आतंकियों ने पहलगाम में धर्म पूछकर हमारे निर्दोष लोगों को मारा। उसके बाद आपने जो जवाब दिया उसे पूरी दुनिया ने देखा है। उन्होंने यह नहीं सोचा कि आम नागरिकों ने उनका क्या बिगाड़ा है, उन्होंने ऐसा क्या किया है कि उन्हें मार दिया जाए। पर मैं यह कहना चाहूंगा, आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है। उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली, यह पाकिस्तान का कर्म था। हमने कर्म देखकर उनका खात्मा किया, यह हमारा भारतीय धर्म है। 21 साल पहले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी के सामने इसी पाकिस्तान ने इस्लामाबाद में डिक्लेरेशन किया था कि अब उनकी धरती से आतंकवाद एक्सपोर्ट नहीं किया जाएगा। मगर पाकिस्तान ने भारत को धोखा दिया है, पाकिस्तान ने भारत को छला है और आज भी वह धोखा दे रहा है। इसका खामियाजा अब उसको भारी कीमत करके भुगतना पड़ा है और यह कीमत, यदि आतंकवादी वारदातें चलती रही तो लगातार यह बढ़ने ही वाली है। आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। सिंधू जलकरारासंदर्भातली भारतानं सिंधू जलकरारासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। एकदम क्लिअर अशी भूमिका आहे। भारत सिंधू जलकरार स्थगितच ठेवणार आहे। भारत सिंधू जलकरार स्थगितच ठेवणार आहे। पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहणार आहे। त्यावर चर्चा आता होणार नाही। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे। पाकिस्तानकडून पाण्याकरता भारतासमोर लोटांगण घातलं जातंय। सातत्याने परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानचं मागणी करतंय की आपण सिंधू जलकरारावर चर्चा करावी। मात्र परराष्ट्र मंत्रालय भारताचं ज्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहणार नाही, तुम्हाला सिंधू जलकरारासंदर्भात चर्चा करायला वाव नाही, कारण तो स्थगितच राहणार। जोपर्यंत तुम्ही दहशतवादी कारवाया थांबवत नाही आणि दहशतवाद्यांना पोसणं थांबवत नाही तोपर्यंत तरी हा करार स्थगितच राहणार। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू कराराबाबत काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। भारत का मत एकदम स्पष्ट है। टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता।